की पहिल्यांदा धार्मिक समन्वय यामध्ये भारताच्या दक्षिण भारतामध्ये या धार्मिक समन्वय चळवळीची सुरुवात झाली असं आपण बघितलं. दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने शिवभक्त असलेले नायनार आणि विष्णुभक्त असलेले अलवार या 2 भक्ती चळवळी उदयास आले आणि या चळवळीमधूनच संपूर्ण समाजाला ईश्वरप्रेम, माणुसकी, समानता, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची रुजवण करण्याचं काम अनेक भक्ती चळवळीतील संतांनी आणि महंतांनी केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण 12 संतांच्या कार्याविषयीची माहिती बघितलं. विशेषतः रामार्जुन, रामानंद, संत कबीर, संत चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, नरहरी मेहता, संत मीराबाई, संत रोहिदास, संत सेना, महाकवी सूरदास, संत रसखान आणि संत तुलसीदास. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं आपापल्या परिसरामध्ये या ठिकाणी भक्ती चळवळीचा विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलं. जसं कर्नाटक राज्यामध्ये संत बसवेश्वरांनी या ठिकाणी श्रम प्रतिष्ठेला महत्त्व दिलं. श्रम हाच कैलास या अर्थाने त्यांनी कायक वे कैलास हे वचन प्रसिद्ध केले आणि त्यांच्या चळवळीमध्ये स्त्रियांचासुद्धा समावेश त्यांनी करून घेतला आणि त्यावरून बसवेश्वरांचं कार्य आपल्याला या राज्यामध्ये दिसून येते. त्यानंतर पंप आणि पुरंदरदास यांनीसुद्धा कन्नड भाषेमध्ये भक्ती चळवळीचा मार्ग या ठिकाणी भक्ती चळवळीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. तसंच आपण महानुभाव पंथ, शीख धर्म आणि त्या शीख धर्माची जी काही कामगिरी आहे, गुरु नानक आणि शीख धर्मीयांचे पहिले गुरु नानक, या गुरु नानकांच्या कार्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. राहिलेला जो सुफी पंथ आहे आणि त्यानंतर जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बरोबर शीख धर्म, विशेषतः गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत. त्याने धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा कार्याचा उल्लेखसुद्धा यामध्ये दिसतो. त्याचबरोबर गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ, गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर, चैतन्य महाप्रभू इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर शीखाचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या आज्ञेवरून शीख लोक गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु म्हणून लागलेले. म्हणजे शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या आदेशावरून शीख लोक गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानायला सुरुवात केलेली होती. तर अशा पद्धतीनं की गुरु नानकांनी सुद्धा विविध भागामध्ये विविध तीर्थक्षेत्रांना किंवा मक्केला गेलेल्या भक्ती भावना सारखीच असते याची गुरु नानकांना जाणीव झाली. आपण कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाऊ, गुरूंची भक्ती, देवाची भक्ती ही एकच असते असं गुरु नानकांनी म्हटलेलं आहे. सर्वांशी सारखेपणाने वागावं, आपलं आचरण नेहमी शुद्ध ठेवावं, सर्व हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य साधावं हा उपदेश गुरु नानकांनी दिलेला आहे. आणि ते शीख धर्मीयांचे पहिले गुरु म्हणून गुरु नानकांची ओळख आपणाला याने सांगता येतील. त्यांनीसुद्धा आपल्या उपदेशामध्ये की सांगितलेलं आहे की सर्वांनी सारखेपणानं वागावं, सर्वांनी आपलं आचरण शुद्ध ठेवावं, तसंच हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये ऐक्य साधावं असं अनेक उपदेश या ठिकाणी केलेले आहे. या उपदेशामुळं त्यांच्या भक्तगणांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली आहे आणि यामुळं की त्यांचे शिष्य म्हणजेच या ठिकाणी शीख असं या ठिकाणी म्हणतात. गुरु नानकांचे शिष्य म्हणजे शीख लोक असं आपण म्हणतो. गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आणि या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक यांनी संत नामदेव, संत कबीर या संतांच्या रचनांचा समाविष्ट केलेलं आहे. यावरून आपल्या लक्षात येईल
की गुरु नानकसुद्धा संत नामदेव आणि संत कबीर संत या लोकांचा काय केलेलं आहे रचना घेतलेला आहे. त्यानंतर गुरु नानकानंतर शिखांचे 9वे गुरु गोविंद सिंग हे 10वे गुरु झाले आणि त्यांच्यानंतर मग हळूहळू काय झालं की सर्व शीख गुरु गोविंद सिंगाच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानण्याची म्हणजे मानण्याला सुरुवात झाली. त्यानंतर बघा सुफी पंथ. सुफी हा इस्लाममधीलच एक पंथ आहे. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरपर्यंत पोचवता येते असे सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रावरती प्रेम करावं, परमेश्वराचं चिंतन करावं, आपले राहणे अगदी साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मुहुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सुफी संत होत. सुफी संतांच्या उपदेशामुळे संपूर्ण भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये ऐक्य निर्माण झाले आणि त्याचबरोबर भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेनं मोठी मोलाची भर घातलेली आहे याची नोंद या इतिहासामध्ये झालेली आहे. संतांनी सांगितलेल्या भक्तिमार्गाचा सर्वसामान्यांना आचरणास सोपा जावा, सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश करता यावं यासाठी संतांनी आपले विचार आपल्या बोलीभाषेमधून मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेले आहे. सर्वसामान्य लोकांना हे अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीची ही जडणघडण झाली आणि त्याच्यामध्ये भक्ती मार्गाचा खूप मोठा या ठिकाणी आहे. विशेषतः या संपूर्ण पाठामध्ये धार्मिक समन्वय या भागामध्ये जर माहिती सांगायची म्हटली तर आपण कोणकोणत्या घटनांची माहिती पाहिली ते आपण पुन्हा एकदा पाहू शकतो. आणि ते कसं बघा की उदाहरणामध्ये पहिल्यामध्ये आपण बघितलं की प्रास्ताविकामध्ये की भारताच्या मध्ययुगीन काळात निर्माण झालेल्या भक्ती चळवळ, शीख धर्म, सुफी पंथ यांनी समाजातील धार्मिक समन्वय निर्माण करण्याचं कार्य केलं. पूर्वी समाजामध्ये कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यापेक्षा भक्ती मार्गास त्यांनी अधिक महत्त्व दिलेलं होतं. या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्य लोकांची जी बोलीभाषा आहे, ज्याला आपण प्रादेशिक भाषाचं म्हणतो, त्या प्रादेशिक भाषेमध्ये ही भक्ती चळवळ त्या मूल्यांची शिकवण देण्याचा प्रयत्न केले. आणि यामध्ये मग आपण संत रामार्जुन यांनी माणसामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव करू नये हा मोठा संदेश दिला. संत रामानंद यांनी उत्तर भारतामध्ये भक्तिमार्गाचं महत्त्व पटवून देण्याचं कार्य केलं. संत कबीर त्याने की कोणतेही तीर्थक्षेत्र असू दे वृत्ते मूर्तिपूजेला महत्त्व दिलेलं नाही. त्याने फक्त सत्यालाच ईश्वर मानलेलं आहे. जाती धर्म पंथ असे जे काही भेदभाव आहेत ते भेदभाव दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केले आणि त्यांनी संपूर्ण मानव एकच आहेच असा संदेश संत कबीराने दिलेला आहे. त्यानंतर चैतन्य महाप्रभू यांची कामगिरी बंगाल प्रार्थनामध्ये झाली. ते महत्त्व कृष्ण भक्तीचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. त्यानंतर शंकरदेव, नरहरी मेहता, संत मीराबाई बघा तर त्यांनी प्रामुख्याने राजस्थानी आणि गुजराती भाषामध्ये भक्ती रचना करून कृष्ण महिमा या ठिकाणी मीराबाईनं सांगितलं याची कल्पना आपण पाहिलेली आहे. संत रोहिदास, संत सेना, महाकवी सूरदास, तुलसीदासानंतर रामचरित्रमानस या काव्यसंग्रहामधून रामभक्ती प्रगट करण्याचं कार्य केलं. त्यानंतर विद्यार्थी मित्र संत बसवेश्वर यांचीही कामगिरी आपण या ठिकाणी बघितली. विशेषतः कर्नाटक राज्यामध्ये या ठिकाणी लिंगायत विचारधारेचा प्रसार आणि जातीभेदाला विरोध करून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी श्रम हाच कैलास अर्थात कायक वे कैलास हे वचन त्यांनी प्रसिद्ध केलं. आणि आपल्या या संत चळवळीमध्ये स्त्रियांचासुद्धा या ठिकाणी समाविष्ट करून घेतला. त्यानंतर आपण महानुभव पंथ बघितला. चक्रधर स्वामी यांनी 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये महानुभव पंथांची निर्मिती केली आणि त्यांच्यामुळं
मराठी भाषेला त्यांनी महत्त्व वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या भाषेमध्ये अनेक ग्रंथ निर्मिती केलेलं दिसून येते. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये चक्रधर स्वामींची कामगिरी ही मोठी आहे किंवा भक्तगण त्यांचं मोठ्या प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण शीख धर्म बघितलं. संत गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली आणि गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ. या ग्रंथामध्ये त्यांनी संत नामदेव, संत कबीर, संत चैतन्य महाप्रभू इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश या गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर सुफी पंथ आपण शेवटी बघितलो. इस्लाम धर्मामधलाच एक भाग म्हणजे सुफी पंथ आहे. या पंथानंसुद्धा हिंदू आणि मुस्लिम समाजातील ऐक्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामध्ये सर्व प्राणीमात्रावरती प्रेम करा, परमेश्वराचं चिंतन करा आणि आपलं राहणीमान अतिशय साधं ठेवा, ही शिकवण सुफी पंथानं संपूर्ण जनतेला दिलेलं आहे. आणि यामध्ये जनतेचासुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. संतांनी अगदी लोकभाषेमधून आपले विचार मांडून या ठिकाणी सामान्य लोकांना ते विचार पटावेत या दृष्टिकोनातून समाज जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलं आणि त्यामुळं भारतीय संस्कृतीची जडणघडणसुद्धा उत्तम प्रकारे झाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे पाठाखालचे जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. चला तर मग आपण या ठिकाणी स्वाध्याय सोडवूया आणि हे स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे, हे मात्र विसरायचं नाही. ठीक आहे, चला तर पाहूया, स्वाध्याय सोडवूया. प्रश्न पहिला, परस्पर संबंध शोधून लिहा. 1. श्री बसवेश्वर, कर्नाटक. मीराबाई पुढं टिंबाटिंबा. मीराबाई कोणत्या राज्याचं आहे ते उत्तर लिहायचं आहे. राजस्थान, मेवाड असं उत्तर लिहायचं आहे. दुसरं, रामानंद, उत्तर भारत. तसं चैतन्य महाप्रभू यांचं ठिकाण लिहायचं आहे, पूर्व भारत, बंगाल. तिसरं, चक्रधर टिंबाटिंबा आणि शंकरदेव टिंबाटिंबा. चक्रधर हे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, शंकरदेव हे आसाममध्ये होऊन गेलेले आहेत. हे परस्पर संबंध शोधून आपण द्यायचं आहे. प्रश्न दुसरा, खालील तक्ता पूर्ण करा. बघा, भक्ती चळवळ दिलेत, प्रसारक आणि ग्रंथ. जो तक्ता आहे तो तक्ता कसा आहे तो समजून घ्या पहिल्यांदा. त्यामध्ये दिलेत बघा 3 विभाग आहेत. यामध्ये एक प्रसारक आणि ग्रंथ. इकडं भक्ती चळवळ, त्याचे प्रसारक कोण आहेत बघा. महाकवी सूरदास. त्यांचं ग्रंथ कोणतं आहे पहा, सूरसागर हे ग्रंथ आहे. सूरसागर हे ग्रंथ आहे. दुसरं, तुलसीदास, रामचरित्रमानस. त्यांचं दुसरं आहे तुलसीदास रामचरित्रमानस. ममत स्वामी, परम रहस्य. ममत स्वामी, परम रहस्य. कबीर दोहावली. कबीर दोहावली. संत मीराबाई. पदे भक्ती रचना. पदे भक्ती रचना. दुसरं बघा, महानुभाव पंत. प्रसारक कोण कोण होते त्यांची नावं पहा. ग्रंथ कोणते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, चक्रधर स्वामी, चक्रधरांच्या अनुयायांनी लिहिलेले ग्रंथ. माईनभट, लीळाचरित्र. महंदबा,
धवळे, तिसरं नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर, चौथं केशोबास सूत्रपाठ व दृष्टांतपाठ, तिसरं शीख धर्म, प्रसारक पहा गुरु नानक, गुरु ग्रंथ साहिब, गुरु ग्रंथ साहिब। आता प्रश्न तिसरा, लिहिते वहा। एक, संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले। उत्तर पहा। एक, भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यावरून माणसामाणसात भेदभाव केला नाही। दुसरं, सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला। तीन, तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले। चौथं, हिंदू व मुस्लिम या धर्मातील कट्टर लोकांच्यावरती कठोर टीका करून त्यांच्यामध्ये ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यांच्या या कार्यामुळेच एक विख्यात संत म्हणून संत कबीर हे उदयास आलेले आहेत। तर अशा पद्धतीनं छोटे छोटे मुद्दे करून तुम्ही हे उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न, संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम या ठिकाणी लिहायचा आहे। काय काय परिणाम झाले बघा संत बसवेश्वरांचं कार्याचं। एक, संत बसवेश्वरांनी जातीभेदाला विरोध करून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिलेलं आहे। दुसरं, आपल्या समानतेच्या चळवळीत त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले। तिसरं, त्यांच्या लिंगायत विचारधारेच्या धर्मचर्चेत सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुषांचा सहभाग होत असत। चौथं, संत बसवेश्वर यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेतून दिल्याने त्याच्या कार्यांचा समाजावर मोठा परिणाम झाला। प्रश्न चौथा, खालील चौकटीत लपलेल्या संतांची नावे शोधा। खालील चौकटीत लपलेल्या संतांची नावं या ठिकाणी शोधायचं आहे। या चौकटीमध्ये संत आहेत बघा। एक, गुरु गोविंद सिंग, आडवर तुम्ही पाहू शकता। दुसरं, सूरदास। तिसरं, ममत स्वामी। चौथं, मीराबाई। पाचवं, गुरु नानक। 6, रामानंद। 7, पंप। 8, संत पुरंदरदास। 9, कबीर। 10, रोहिदास। 11, संत सेना। हे सर्व स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे। संत गोरा कुंभार।